संत कवी श्री दासगणू विरचित श्री गजानन महाराज प्रार्थना स्तोत्र। श्री गणेशाय नमः। हे सर्वाद्या सर्वशक्ती, हे जगदोद्धारा जगतपती, साय व्हावे सत्वरगती या लेकरांकारणे। जे जे काही ब्रह्मांडात ते ते तुझे रूप सत्य, तुझ्या पुढे नाही खचित कोणाचीही प्रतिष्ठा। तू निरंजन निराकार, तूच अवधूत दिगंबर, साकार रूप सर्वेश्वर विश्वनाथ तूच की। जे जे काही म्हणावे ते ते तुझे रूप बर्वे, दासगणूसा आता पावे हीच आहे याचना। तूच काशी विश्वेश्वर, सोमनाथ बद्री केदार, महाकाल देवी ओंकार, तूच की रे त्र्यंबकेश्वरा। भीमाशंकर मल्लिकार्जुन, नागनाथ पार्वती रमण, श्री घृष्णेश्वर म्हणून वेरूळ गावी तूच की। तूच परळी वैजनाथ, निधी तटाला तूच स्थित, रामेश्वर पार्वतीकांत सर्व संकट निवारता। हे कृपार्णवा नारायणा, महाविष्णू आनंद घना, हे शेषशाही परिपूर्णा, नरहरी वामना रघुपते। तू वृंदावनी श्रीहरी, तू पांडुरंग पंढरपुरी, व्यंकटेश तू गिरीवरी। पुरी माझी जगन्नाथ, द्वारकेसी नंदनंदन, नाम देती तुझ कारण। जैसे भक्तांची इच्छिल मन, तैसे तुझ ठरविती। आता हे चंद्रभागा तटविहारा, या गजानन स्तोत्रा सहाय्य करा। हेच मागे पसरुनी पदरा, तुझ विठ्ठले दासगणू। गजानन जे स्वरूप काही, ते तुझ्या विन वेगळे नाही। दत्त भैरव तेही रूपे तुझीच अधोक्षजा। या सर्व स्वरूपान कारण, आदरे मी करी वंदन। माझे त्रिताप करा हरण, हेच आहे मागणे। हे महालक्ष्मी कुलदेवते, कृपा कटाक्षे लेकराते, पाही दास गणुते हीच तुला प्रार्थना। आता शंकराचार्य गुरुवर, तेवी नाथ मच्छिंदर, निवृत्तीदास ज्ञानेश्वर समर्थ सज्जन गडीचे। हे तुकारामा महासंता, तुझ लागी दंडवता, करिता होई मला त्राता, नाही ऐसे म्हणू नका। हे शिर्डीकर बाबा साई, लेकरांसाठी धाव घेई, वामन शास्त्री माझी आई, माझी उपेक्षा करू नका। हे शेगावीच्या गजानना, महासंता आनंद घना, तुला येऊ दे काही करुणा, या अजानदास गणूची। तुम्हा सर्वा प्रार्थून स्तोत्र करीतो हे लेखन, माझ्या चित्ती म्हणून वासा आपण करावा। जे जे तुम्ही वदवाल काही, तेच लिहीन कागदी पाही, स्वतंत्रता मजला नाही मी पोषणा तुमचा असे। माघ मासी सप्तमीस, वद्य पक्षी शेगावात, तुम्ही प्रगटला पुण्यपुरुष पंथाची या माझारी। उष्ट्यापत्रावळी शोधन तुम्ही केल्या म्हणून, मिळाले की नामाभिधान, पिसा पिसा ऐसे तुम्हा उगीन वाढावी महती, म्हणून ऐसी केली कृती। तुम्ही साच गुरुमूर्ती, लपून बसाया कारणे, परी विचारवंत जे ज्ञानी, ते तुम्हा लागे पाहुनी। भ्रमा हात फळी देऊनी, पाय तुमचे वंदितात, बंकटलाल दामोदर, हे दोघे चतुर नर, भ्रमा ते सारून दूर, शरण आले तुम्हाला। बंकटलालाचे सदनास, तुम्ही राहिला काही दिवस, तेथे जानराव देशमुखास, मरण असता वाचविले, केवळ पाजुनिया तीर्था, आपुल्या पदींचे समर्था, तुझलागी दंडवता, असो आमुचा वरचेवर। तुझी या लीला निधीचा, नच लागे पारसाच्या, टिटवीने सागराचा, अंत कसा घेववेल। पितांबरा देऊनी भोपळा, नाल्यास तुम्ही पाठविला, जलते हो आणविण्याला, तहान लागली म्हणून, पितांबरासी बजाविले, ओंजळीने पाणी भले, न पाहिजे तुवा भरले, या माझिया भोपळ्यांत, जलांत तुंबा बुडवावा, जले पूर्ण भरून घ्यावा, आणि तोच मला आणून द्यावा, यांत अंतर करू नको। तुंबा बुडेला ऐसे पाणी, नव्हते नाल्या लागुनी, विश्वास ठेवण्या वचनी, ऐसे केले पितांबरे। नाल्याची या जलासी, तुंबा तो लाविता सरसी, आपोआप त्या ठायासी, भव्य खाच पडली की। तुंबा त्यांत भरता आला, ऐशी तुझी अगाध लीला, ती साच वर्णन्याला, शेषही थकेल वाटते। सोमवारी प्रदोषासी, बंकटलालच्या सदनासी, भाविका आपण व्योमकेशी दिसतसा महाराजा। यात नवलना तिळभर, काकी तूच शंकर रमावर, हे जेवढे चराचर तेवढे तुम्हीच आहात की। तुझे स्वरूप यथातथ्य मानवासी नाही कळत, म्हणून पडती भ्रमांत मायावश होऊनी। प्रातःकालचे वेळी संपली होती दिवासळी, जानकी राम देईना मुळी, विस्तव तुमच्या चिलमीस। जानकी राम सोनार, बागे सरीचा वैश्वानर, द्यावे असी कुरकुर, करू लागला असे की।
ते अंतर्ज्ञाने जाणून कौतुक दाविले करून चिलीम विस्तवा वाचून पेटून या दाविली सोनार विस्तव देण्याला नाही ऐसे वदला म्हणून या येता झालं राग भगवंता कारणे चिंचवणे ते सोनाराचे नासले अक्षय तृतीयेचे प्राणघातक किड्यांचे झाले त्यांत साम्राज्य अवघे टकमका पाहती नाका पदर लाविती एकमेका सांगती हे चिंचवणे खाऊ नका मग जानकीराम म्हणाला साधूस विस्तव मीना दिला त्याचा हा प्रत्यय आला धन्य धन्य हा गजानन मग तात्काळ उठून वेगेसी आला बंकट सदनासी हकीकत बंकटलालासी सर्व केली निवेदन बंकटलालाचे वशिल्याने चरण धरिले सोनाराने अनन्य भाव भक्तीने गजाननाचे ते धवा गुरुराया अंतर मऊ आपले साचार तेच काहू केले कठोर मजविषयी समर्था आता या चिंचवण्यासी हात लावा पुण्यराशी त्यावेन मी सदनासी न जाय येथून ऐसे त्याची ऐकून गिरा चिंचवण्याशी लाविले करा चिंचवणे तेच झाला झरा अमृताचा विभूद हो यापरी जानकीराम आला शरण अखेर आपुल्या पदाला मुखेन चंदू कृतार्थ केला खाऊन दोन कान्हवले माधव नामे चिंचोलीचा ब्राह्मण एक होता साचा त्यास बोध अध्यात्माचा तुम्हीच एक केलात भ्रांती त्याची उठविली प्रपंच माया तोडिली मोक्ष पर्वणी लाधली तया माधवा कारणे ऐसे आपुले महिमान श्रेष्ठ आहे सर्वाहून पद्री असल्या विपुल पुण्य पाये तुझे सापडती वसंत पूजे कारण घन पाठी ब्राह्मण आणविलेत आपण ऐनवेळी ते धवा बंकटलाले आपणासी नेले खावया मक्यासी आपुलिया मळ्यासी अति आग्रह करुनी मोहोळे होती मळ्यांत मधमाशांची भव्य सत्य ती पेटविता आगटी प्रत उठती झाली निजलिले मधमाशाशी पाहून लोक करीती पलायन भय जीवाचे दारुण आहे की प्रत्येकाला तुम्ही मात्र निर्धास्त बैसता झाला मळ्यांत मधमाशा अतोनांत बसल्या तुमच्या अंगावरी लोक दुरून पाहती परी न कोणाची होय छाती तुम्हा सोडावया गुरुमूर्ती मधमाशांच्या त्रासांतून बंकटलाल दुःखी झाला पाहून त्या माशांना त्यांनी मात्र थोडा केला प्रयत्न तुम्हा सोडविण्याचा काही वेळ गेल्यावरी तुम्हीच आज्ञा केली खरी मधमाशांस जाया दुरी ते अवघ्यांनी पाहिले आपुल्या आज्ञेनुसार मधमाशा झाल्या दूर बंकट म्हणे सोनार आणवितो काटे काढावया काकी मधमाशांचे काटे रुतले असतील मोठे ते लपून बसती बेटे स्वामी अवघ्या शरीरांत म्हणून ते काढावया सोनार आणवितो ये ठाया आपण म्हणालात वाया हा त्रास घेऊ नका योगशास्त्र येते मला मी योग बले काट्याला बाहेर काढितो त्याजला सोनार कशास पाहिजे ऐसे वदून कुंभक केला तेधवा की आपण भला त्याने बाहेर काट्याला पडणे अवश्य झाले की हे कौतुक सर्वांनी पाहिले त्या ठिकाणी जो तो मनुष्य जोडी पाणी स्वामी आपणांकारणे आपण म्हणाला त्यावर हे जीवांनो घटका भर बैसा या वृक्षावर आता कोणास चावू नका संकल्प बंकटलालाचा पूर्ण करणे आहे साचा सोहळा मका सेवण्याचा निर्विघ्न त्याचा होऊ द्या पहा माशा उठता क्षणी तुम्ही गेलात पळवणे संकट येता नाही कोणी तारिता हे ध्यानी धरा लाडू पेढे खावयास लोक जमती विशेष परिसाह्य संकटास कोणीही करीना हे तत्व ध्यानी धरा ईश्वरासी आपुला करा म्हणजे सफल होय खरा तुमचा की संसार ऐसा उपदेश भक्तांप्रती साच केला तो गुरुमूर्ती एका मुखे करू किती मी आपुले वर्णन कृष्णाजीचे मळ्यांत दांभिक गोसावी आले बहुत जे होते सांगत शुष्क वेदांत जगाला त्या गोसाव्यांचा ब्रह्मगिरी महंत आणिला वाटेवरी जो जळत्या पलंगावरी तुम्हा जवळ ना बैसला चहूकडून होता पेटला तो अग्नी आपण शांत केला तेने त्या ब्रह्मगिरीला कौतुक अति वाटले सर्व अभिमान सोडून आपणा तो आला शरण अग्नीचे ते अग्निपण चांदण्यापरी केले तुम्ही टाकळीकर हरिदासाचा घोडा अति द्वाडसाच्या तुम्ही हरविला तयाचा द्वाडपणा तो क्षणात घोडा आज्ञेत वागला तो सर्वांनी पाहिला अशक्य काही आपणाला नाही उरले जगांत अडगाव अकोली गावात कावळे शिरता भंडाऱ्यात आपण पळविले क्षणांत आज्ञात्यासी करून अजूनपर्यंत त्या ठाई कावळा येना एकही संत जे वदतील काही खोटे होय कोठून
प्रखर असून उन्हाळा निर्जनशा काननाला ऐन दुपारचे समयाला कौतुक केले अभिनव. अकोलीच्या रानांत सर्वे नंबर 52 एका शुष्क गरदाडा प्रत बनविली तुम्ही पुष्करिणी. भक्त आपुला पितांबर कृपा होती त्याचेवर तयाचाही अधिकार थोडा आपण बनविला. ज्योती प्रत मिळाल्या ज्योत भेद काही न तेथे उरत. खराच पितांबर पुण्यवंत साक्षात्कारी जाहला. वठलेल्या आंब्याला त्यांनी आणविला पाला. कोंडोली ग्रामाला हे कृत्य झाले की भीमा अमरजा संगमासी क्षेत्र गाणगापुरासी पर्णे फुटली टोनप्यासी नरसिंह सरस्वती कृपेने. तेच कृत्य कोंडोली ते करविले पितांबरा हाते. आपणची गुरुमूर्ते हे स्वामी समर्था. वद्य पक्षांत माघमासी सोमवतीच्या परवासी क्षेत्र ओंकारेश्वरासी गेले असता भक्त तुमचे. तेथे महानदी नर्मदेत नौका फुटली अकस्मात. पाणी येऊ लागले आत नाव बुडू लागली. त्या नौकेत आपण होता म्हणून नर्मदा लावी हाता. फुटलेल्या ठाई तत्वता ऐसा प्रभाव आपुला हो. नौका काठास लाविली नर्मदेने आणून भली. आपण वंदून गुप्त झाली हे बहुतांनी पाहिले. त्र्यंबक पुत्र कवराचा आपुला भक्त होता साचा. जो अभ्यास वैद्यकीचा हैदराबादी करीत असे. त्याची कांदा भाकर आपण केली गोड फार. पदार्थ सारुनिया दूर इतरांनी आणलेले. जैसा द्वारकाधीश भगवान कौरवांचे पक्वान्न सांडुनिया भक्षण करी विदुर कन्यांचे. तैसेचा आपण केले कौराचे अन्न भक्षिले. खऱ्या भक्तीचे भुकेले आपण आहा महाराजा. सवडतचा गंगा भारती तया फुटली रक्तपिती. तो त्रासून जीवाप्रती आला असता आपणाकडे. लोक अवघे तिटकारा करू लागले त्याचा खरा. कोणी न देती त्यास थारा रोग भय करून. त्या गंगा भारतीस येऊन देती दर्शनास. कोणी आपल्या शेगावास ऐसी स्थिती जाहली. लोक म्हणती तयाप्रत मिसळू नकोस लोकांत. त्रास न द्यावा यत्किंचित तू समर्थान कारणे. तो गोसावी एके दिवशी आला आपल्या दर्शनासी. डोई ठेवता पायांसी मारिले आपण तयाला. थोबाड झोडिले दोन्ही हाते लाथ मारून कमरे ते. उलथून पाडिला रस्त्या ते थुंकून त्याच्या अंगावरी. बेडका पडता अंगावर गंगा भारती हर्षला फार. म्हणे आता होईल दूर व्याधी माझी निसंशय. जो बेडका होता पडला तोच त्याने मलम केला. अवघ्या अंगास लाविला चोळ चोळून या निज हाते. ऐशा रीती सेवा करीत राहिला गोसावी शेगावात. तयाच्या महारोगाप्रत आपण की हो निवटिले. तुमच्या कृपेची या पुढे औषध काय बापुडे. अमृत तेही फिके पडे ऐसा महिमा अगाध. कोणतेही संकट जरी येऊन पडले भक्तांवरी. ते निज कृपेने करिता दुरी आपण साच दयाळा. संकटी खंडू पाटला प्रत आपण देऊन कृपेचा हात. न्यायाधीशाचे कचेरीत निर्दोष त्यासी सोडविले. बाळकृष्ण रामदासी होता बाळापूर ग्रामासी. त्या माघवद्य नवमीसी समर्थ दर्शन घडविले. घटकेत दिसावा गजानन घटकेत सूर्याजी पंतनंदन. घटकेत भजन ते गणगण घटकेत जय जय रघुवीर असे. तेने बाळकृष्ण घोटाळ्याला अखेर ओळखून आपणाला समर्थ म्हणून नमस्कार केला. काय लीला वानू संत अधिकारे समान मुळी न तेथे अधिक न्यून. जैसे भक्तांचे इच्छी मन तैशी रूपे दिसती तया. गणेश दादा खापर्डे उमरावतीचे गृहस्थ बडे. कृपा दृष्टीने त्यांकडे पाहिले आपण सर्वदा. या खापर्ड्याला वराड प्रांती अनभिषिक्त राजा बोलती. राष्ट्रोद्धाराची तळमळती होती खापर्ड्या कारणे. कोठे न आले अपयश त्याला हा तुमच्या कृपेचा महिमा झाला. बाळ गंगाधर टिळकाला तुम्हीच कृपा केली. तर भगवंताने अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला. ज्या गीतेने जगाला थक्क करून सोडिले. पार्थ देवाचा भक्त जरी राहिला वनवासा भीतरी. 12 वर्षे कांतारी ऐसे भागवत सांगते. भगवंताचा वशिला प्रत्यक्ष असून अर्जुनाला वनवास तो नाही चुकला तैसे झाले टिळकांचे. संत कृपा असून शिक्षा झाली दारुण. ब्रह्मदेशी नेऊन मंडाल्याशी ठेविले त्या. श्रोते त्याच मंडाल्यात गीता रहस्य केला ग्रंथ. जो आबाल वृद्धांप्रत मान्य झाला सारखा. कोल्हट करा हाते भला आपण होता पाठविला भाकरीच्या प्रसादाला. मुंबईत टिळकांकारणे
फळ हे त्या प्रसादाचे, गीता रहस्य होयसाचे. भाष्यकार गीतेचे हे 6वे झाले की. पहिले शंकराचार्य गुरुवर, दुसरे रामानुजाचार्य थोर, मध्व वल्लभ त्यानंतर भाष्यकार झाले. 5वी ज्ञानेश्वर माऊली. भावार्थ दीपिका टीका केली, जी मस्तकी धारण केली अवघ्या मुमुक्षुजनांनी. ज्ञानेश्वरांनंतर 1-2 टीकाकार झाले, परिणा आली सर त्यांना ज्ञानेश्वर माऊलींची. वामनाची यथार्थ दीपिका, तैसाच गीतार्णव देखा. हेही ग्रंथ भाविका काही अंशे पटले की. गीतेचा अर्थ कर्मपर, लावी बाळ गंगाधर. त्या टिळकांचा अधिकार, वानाया मी समर्थ नसे. मागील टीका समयानुसार अवतरल्या या भूमीवर, तैसाच आहे प्रकार या गीता रहस्याचा. त्या लोकमान्य टिळकांवरी आपण कृपा केली खरी, म्हणून तयाच्या झाला करी गीता रहस्य महाग्रंथ. खामगावी डॉक्टर कौरा, तीर्थ आणि अंगारा आपण नेऊन दिलात खरा ब्राह्मणाच्या वेशाने. ज्यायोगे व्याधी त्याची समूळ हरण झालीसाची. तुम्ही काळजी भक्तांची अहोरात्र वाहत असा. कन्या हळदी माळ्याची, बायजा नामे मुंडगावची. ही तुमच्या कृपे जनीची समता पावती झालीसे. वरद हस्त बायजा शिरी, तुम्ही ठेविता निर्धारी. तीही झाली अधिकारी केवळ तुमच्या कृपेने. मुंडगावच्या पुंडलिकाला होता जरी प्लेग झाला, तो येता दर्शनाला. व्याधी दुर्धर हरिली तुम्ही. सद्भक्त बापुण्याप्रती तुम्ही भेटविला रुक्मिणीपती. नाही अशक्य कोणती गोष्ट आपणांकारणे. एके वेळी आपणाला गोपाळ बुटी घेऊन गेला. भोसल्याच्या नागपुराला अतिआग्रह करून. गोपाळ बुटी श्रीमंत भारी, हजारो पंक्ती त्याचे घरी. उठू लागल्या वरचेवरी केवळ आपल्या प्रित्यर्थ. इकडे शेगाव सुने पडले, प्रेतवत दिसू लागले. मुखी तेज नाही उरले मुळीच. पाटील मंडळींच्या शेगावीचे पुष्कळ जण आले नागपुरा जाऊन. परीन झाले दर्शन समर्थांचे कोणाला. चौक्या पहारे सभोवार, कडेकोट होते फार. समर्थांच्या पायांवर शिर ठेवणे मुश्किल झाले. नागपुराहून आपणाला आणण्या हरी पाटील निघाला. 10-5 संगतीला भक्त घेऊन शेगावचे. आला सीताबर्डीसी गोपाळ बुटीच्या सदनाशी. तो तेथे दारापाशी. शिपाई पाहिले 2-4. शिपायांनी पाटलाला जरी होता अटकाव केला, परी तोन त्यांनी जुमानीला. बळकट होता म्हणून हरी पाटील शिरला आत. गडबड झाली तेथे बहुत. तुम्ही धावून त्याचा हात धरिलात की प्रेमाने. जैसे वासरासी पाहता गाय धावे पुण्यवंता, तैसेच तुम्ही समर्था केलेत घरी बुटीच्या. गोपाळ बुटी धावत आले, हरी पाटला विनविते झाले. पाटील माझे ऐकले पाहिजे तुम्ही थोडेसे. भोजनोत्तर समर्थाला जा घेऊन शेगावाला. तो आहे भक्तीस विकला शेगावकरांच्या निसंशय. सर्वांचे झाल्या भोजन. आपण निघाला तेथून आशीर्वाद तो देऊन. गोपाळ बुटीच्या कुटुंबाला त्या पाटील हरिवरी कृपा आपुली अत्यंत खरी. श्री कल्याण स्वामींपरी सेवेस आपुल्या तत्पर जो. हरी पाटला कारण स्वामी तुमचे द्वयचरण. हेच महानिधान जोडले ऐसे वाटत असे. धार कल्याणचे रंगनाथ आले तुम्हा भेटण्याप्रत. गुरुराया या शेगावात. शेगावचे भाग्य मोठे. श्री वासुदेवानंद सरस्वती जे प्रत्यक्ष दत्तमूर्ती. ऐशा जगमान्य विभूती आल्या आपल्या दर्शना. जरी आपण देह ठेविला तरी पावत असा भाविकाला. याचा अनुभव रतनसाला आला आहे दयानिधे. रामचंद्र कृष्णाजी पाटील भक्त तुमचा प्रेमळ. त्याची तुम्ही पुरविली आळ गोसाव्याच्या रूपाने. तैसेच बोरी बंदरावरी जांजळ जो का लक्ष्मण हरी, त्याला भेट दिली खरी परमहंस रूपाने. तुमच्या लीलेचा तो पार कोणा न लागे तिळभर. मुंगी मेरू मांदार आक्रमण कैशी करी. टिटवीच्याने सागर शोषवेल का साचार. दास गणू हा लाचार आहे सर्व बाजूने. आपली वर्णन्या लीला महाकवीच पाहिजे झाला. मज सारख्या घुंगुरड्याला ते साधने कठीण. परी जो का असे परिस तो सुवर्ण करी लोखंडास. उर्वी न त्याच्या ठाई दोष लोहपणाचा येतुला हो. आपुली लीला कस्तुरी मम वाणी मृत्तिका खरी. परी मान पावेल भूमीवरी सहवासे या.
कस्तुरीच्या माझे भाग्य धन्य धन्य म्हणून तुमचे पाहिले चरण, आता न द्यावे लोटून परत दास गणूला, सर्वदा सांभाळ माझा करा दैन्य दुःखाते निवारा, भेटवा मशी शारंग धरा भक्त बापुण्याच्या परी, आपुल्या कृपे करून सानंद राहो सदा मन, सर्वदा घडो हरिस्मरण तैसीच संगत सज्जनांची, अव्याहत वारी पंढरीची मम करे भाविसाची, आवड सगुण भक्तीची चित्ता ठाई असू द्या, अंत घडो गोदातीरी यावी न आशा नाही दुसरी, स्मृती राहो जागृत खरी भजन हरीचे करावया, भजन करिता मोक्ष घडो देह गोदा तीरी पडो, सद्भक्तांशी स्नेह जडो दास गणूचा सर्वदा, मागितले ते मला द्यावे तैसे लोकांचेही पुरवावे, आर्त गुरुवरा मनोभावे जे या स्तोत्रा पठतील, या स्तोत्राचा पाठ जेथ भाव होईल तेथ तेथ, तेथ न राहो कदा दुरीत इतुलेही दयाळा, स्तोत्र पठका उत्तम गती तैशी संतती संपत्ती, धर्म वासना त्याच्या चित्ती ठेवा जागृत निरंतर, भूत बाधा भानामती व्हावी न स्तोत्र पठकांप्रती, लौकिक त्याचा भूभरती उत्तरोत्तर वाढवावा, हे स्तोत्र ना अमृत होईल अवघ्या भाविकांप्रत, येईल त्याची प्रचित सद्भाव तो ठेविल्या, मोठ्याने करून गर्जना बहावे साधू गजानना, शेगावचा योगीराना सर्वदा पावो तुम्हा ते, सद्गुरूने चित्तास पहा माझ्या करुण वास, बोलविले या स्तोत्रास तुमच्या हिता कारणे, याते असत्य मानल्यास सुखाचा तो होईल नाश, भोगीत राहाल संकटास वरचेवर अभक्तीने, अभक्ती ती दूर करा गजाननाशी मुळी न विसरा, त्याच्या चरणी भाव धरा म्हणजे जन्म सफल होई, स्तोत्र पठकांची आपदा निमेल की सर्वदा, दृढ चित्ती धरा पदा गजानन साधूच्या, वाचे म्हणता गजानन व्याधी जातील पळवून, जैसे व्याघ्रा पाहून कोल्हे लांडके पळती की, स्तोत्र पठका भूमीवरी कोणी न राहील पहा वैरी, अखेर मोक्ष त्याच्या करी येईल की निसंशय, शके 1868 श्री क्षेत्र शेगावात, समाधी पुढे मंडपांत रचिले स्तोत्र पहा, फाल्गुन वद्य एकादशी मंगळवार होता त्या दिवशी, स्तोत्र गेले कळसासी गजाननाच्या कृपेने, शांती शांती त्रिवार शांती असो या स्तोत्राप्रती, स्वामी गजाननम गुरुमूर्ती आठवा म्हणे दासगणू, श्री हरिहरार्पणमस्तु, शुभम भवतु इति श्री संत गजानन प्रार्थना स्तोत्र समाप्त।